दोन्ही जोडी मैदानाच्या आतमध्ये दखल झाली. आपण पाहू शकाल अगदी एका बाजूला पाहायला मिळतोय तो नक्कीच मिस्टर यश. यश आणि बंटी आपण पाहू शकाल अगदी दोन्ही जोडी मैदानाच्या आतमध्ये दखल होईल. अगदी पंचाकडे अपील मात्र केली जाते परंतु पंच मात्र दाद स्वीकारून लावत नाही. खूपच चांगली अशी नेत्रदीपक हॅलो हॅलो ठीक हॅलो. आपण पाहू शकाल अगदी चांगली अशी गोलंदाजी. चला थोडस स्पीडअप करायचंय, जास्त वेळ दडवायचं नाही विनंती आहे.
दोन चेंडू फेकून दिले गेलेत. आपण पाहू शकाल अगदी 2 धावा संपन्न केल्या जातील आणि अजून येणारा 4 चेंडू शेष पाहायला मिळतील. षटक क्रमांक पहिलं मार्गस्थ. चला थोडंसं स्पीडअप करायचं, जास्त वेळ टळवायचं अगदी राऊंड विकेट आपण पाहू शकाल इथे डावखुरा गोलंदाज आहे. हलक्याशा हाताने थोडंसं चेंडूला स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न केला गेलाय, परंतु हुलकावणी देईपर्यंत फक्त एकच धावा इथे अर्चित केल्या जातील. दोन्ही बाजूला हुलकावणी पाहायला भेटते. एका बाजूला क्षेत्ररक्षक सुद्धा हुलकावणी देतोय, एका बाजूला एक फलंदाज सुद्धा हुलकावणी देतोय. आपण पाहू शकाल मिस्टर यश, मिस्टर तुषार आपण पाहू शकाल, मिस्टर TR गोलंदाज हलक्याशा हाताने आपण पाहू शकाल चेंडूला फक्त वळवलं गेलं अगदी मनगटीच्या बळावरती, परंतु दुसऱ्या धावेला सुद्धा हाक होती, परंतु धावा मात्र घेतली जात नाही. फक्त एकच धाव इथे संपन्न केली जाईल. यशस्वी 11 संघामध्ये जर पाहायला भेटतं तर खऱ्या अर्थानं इथपर्यंत संघ येण्याचं खरं काम जर कोणी केलं असेल तर नक्कीच राहुल, ज्यांनी चांगल्या षटकार लागून 48 धावा संपन्न करत आपल्या संघाला घणाघाती विजय मात्र प्राप्त करून दिला. तदनंतर सर्वेशची चांगली गोलंदाजी केली. यावेळी पाहू शकाल फुलर लाईनचा चेंडू पाहायला मिळतोय. चेंडू मात्र सरळ मात्र कितपत निघून जाईल, चेंडू मात्र निघून जाईल अगदी. चेंडू मात्र निघून जाईल चौकारांसाठी. चला स्पीडअप करायचं आहे प्लीज. चला तुषार भाऊ स्पीडअप करायचं आहे अगदी. चेंडू आला नाही. एक डावखुरा फलंदाज चेंडूला खोदून काढण्याचा प्रयत्न होता, परंतु अक्षय थोडस बीट करायला अगदी तंबूच्या असताना परतावं लागेल. कुठेतरी मात्र धावचित होताना पाहायला मिळाला. विकेटचं पतन ऐकूया टॉलबीला. समुंदर गोरबायांचा सात समुंदर कारबायांचा सात समुंदर कार. सात समुंदर गोरबायांचा सात समुंदर कारबायांचा सात समुंदर कार. धन्यवाद जय. अगदी षटक पहिलं संपलं जाईल आणि 1 षटकांच्या अखेरीच संघाची धावसंख्या पाहायला मिळते. आठ धावा. नवीन गोलंदाज यावेळी पुनश्च मारण्याचा प्रयत्न होता, परंतु चेंडू मात्र निघून जाईल अगदी डिक्लेरेशन झोन मध्ये. 2 धावेंवर 2 धावेने जर संघाची विचार केला तर संघाची धावसंख्या 2 पोहोचते ते आतापर्यंत तब्बल 10 धावा. 1.1 चेंडूचा खेळ संपन्न झाला गेलाय. पंचांना या षटकानंतर पाणी पुरवायचं आपण याची नोंद घ्यायची आहे. व्हॉलेंटियरना विनंती असेल की या ओव्हर नंतर आपण पंचांना पाणी पुरवायचं आहे. यावेळी आपण पाहू शकाल अगदी चेंडू मात्र उंचावर पाहायला मिळतोय, परंतु चेंडू झेल मात्र टिपता येईल का, परंतु जीवाच्या आकांक्षा करेपर्यंत चेंडू मात्र निघून जातोय. तो अगदी एकच धावेंचा आडी.
यावेळी संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते तब्बल 11 धावा. आपण पाहू शकाल खूपच सुंदर क्रिकेट. सरा यश आपण पाहू शकाल अगदी यावेळी चेंडूचा पाठलाग करेपर्यंत परंतु एक धाव इथे संपन्न केली जाईल. एका धावेच्या मदतीनं जर संघाची धावसंख्या पाहायला मिळेल ते तब्बल 12 धावा. शांततापूर्ण वातावरणामध्ये क्रिकेटचा रणसंग्राम पाहायला मिळतोय. परंतु आता वन डाऊनच्या स्वरूपामध्ये ज्याला पाचारण केलं गेलं तर मिस्टर राहुल यावेळी सुरेख आपण पाहू शकाल अगदी चेंडूला फेकून दिला गेलाय. चेंडू मात्र निघून जाईल अगदी. दोन धावा. यावेळी आपण पाहू शकाल जरूर लॉंग ऑफच्या क्षेत्रामध्ये चेंडूला पाठवण्याचं काम केलं गेलं. फेकी मात्र करेपर्यंत जरूर 2 धावा संपन्न केल्या गेल्या. सुंदर क्रिकेट यावेळी हाताळताना निहाळताना पाहायला मिळेल. नक्कीच मिस्टर तुषार एक चांगली गोलंदाजी फ्रॉम वेंगणीचा एक ब्रँड आहे. परंतु NBA प्रीमियर लीग 2025 मध्ये यजमान विराजमान पाहायला मिळेल. SV11 संघ पराभूत झाला गेला. तदनंतर आपण पाहू शकाल अगदी दोन्ही संघांमध्ये कडवा संघर्ष. आणि या वेळेस वहिनी साहेब प्रांजल आणि अंकिताताई नक्कीच आमच्या या टेंबी प्रीमियर लीग साठी आपण नक्कीच अमूल्य वेळ मात्र दिला गेला. त्यांचं सुद्धा आमच्या कमिटीच्या वतीनं टेंबी प्रीमियर लीगच्या संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते तब्बल 17 धावा. प्रांजल बहिणी आणि अंकिता आपण प्लीज विनंती असेल या आमच्या VIP डाईस वरती आपण स्थानापन्न व्हायचं आहे. एक चांगला व्यक्तिमत्व या स्पर्धेला आपण अमूल्य वेळ मात्र दिलात आणि त्यांचं सुद्धा मी त्यांचं सहर्ष स्वागत करतो आमच्या या क्रीडा नगरीमध्ये. आतापर्यंत संघाची धावसंख्या पाहायला मिळते तब्बल 17 धावा. 1 विकेटचं पतन मात्र केलं गेलं आणि दोन्ही यश आणि राहुल ही दोन्ही जोडी सतरा धावा संपन्न केल्या गेल्यात. नावात 17 आहे पण तो खतरा मात्र कोणाला असेल गोलंदाजाला की फलंदाजाला. ज्याप्रमाणे म्हटलं यावेळी म्हटलं जाईल अगदी खतरा करता करता चेंडू कितपर्यंत निघून जाईल. बंटी मात्र चेंडू पर्यंत पोहोचतोय. चेंडूला खोदून मात्र काढला गेलाय. झेल टिपला गेलाय. ज्याप्रमाणे नावामध्ये 17 होता परंतु खतरा मात्र पाहायला मिळतोय तो नक्की फलंदाजाला. सुपर टॅक इज अ कॅच. सुपर पॅक डिफिशियंट पॅक टू द गावडीज डीजे गदा खानी उडे गावाला. गदा खानी उडे गावाला. सुंदर गाणं मंत्रमुग्ध केला गेला. खऱ्या अर्थानं धावसंख्येमध्ये 17 होता परंतु थोडस खतरा पाहायला मात्र मिळाला. ज्याप्रमाणे उल्लेख केला गेला खतरा परंतु खतरा मात्र ठरला जातोय तो नक्कीच एक धोक्याची घंटा मात्र दिली होती ती राहुल या फलंदाजाला आणि त्याच पद्धतीने नक्कीच विकेटचं पतन मात्र केलं गेलं. चांगली एक वाखण्याजोगी गोलंदाजी त्याचप्रमाणे बंटीने सुद्धा एक चांगली झेल टिपली जाईल. खूपच सुंदर क्रिकेट आपण पाहू शकाल अगदी याच मैदानामध्ये चांगला क्रिकेटचा रणसंग्राम. यावेळी थोडस पुढे सरसावला गेलाय. यावेळी पाहू शकाल अगदी easily done. Look at the distance into the crowd. चैतापाकाचे महिन्यानी येईन मी तुझे दसरेला. चैतापाकाचे महिन्यानी येईन मी धन्यवाद तुझे डीजे. दसरेला. माझी एकविरा आईची. धन्यवाद डीजे. आपण पाहू शकाल अगदी
चांगला षटकार मात्र लगावला गेला. सर्वेश नावाचं वादळ मात्र घोंगावला गेला आणि षटकारानं आपण पाहू शकाल पुनश्च फुलर लेनचा चेंडू पाहायला भेटतो. अगदी सेमीफायनलचा सामना आहे त्याप्रमाणे तुम्हाला फलंदाजी करणं आता फार अत्यंत महत्वाची ठरतीये. कारण मॅच मात्र अजूनही ऑन आहे. जोपर्यंत मैदानाच्या आतमध्ये सर्वेश आहे तोपर्यंत मॅच मध्ये एक रोमांच असेल. कारण खऱ्या अर्थानं राहुल नावाचा खेळाडू मैदानाच्या बाहेर मात्र ताबा परतला गेला, परंतु आता सर्वेशला पाठवलं गेले, सर्वेशला पाचारण केलं गेले, सर्वेशला आमंत्रित केले गेले. आता सर्वेश काय करतोय आपल्या स्वसंघासाठी, कारण सकाळपासून तर आतापर्यंत चांगली फटकेबाजी पाहायला मात्र मिळाली नाहीये. सेन्सिबल क्रिकेट पाहायला भेटते. अगदी कट मात्र लागली जाईल आणि अगदी एक धावेंवर धावसंख्येमध्ये बदल परिवर्तन आणि एका धावानं संघाची धावसंख्येचा आपण विचार केला तर संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते ती तब्बल 25 धावा. खूपच सुंदर क्रिकेट आपण पाहू शकाल. यावेळी पुन्हा एकदा मारण्याच्या प्रयत्नात परंतु व्यवस्थित बॅटर्सची इलिमिनेशन मात्र पाहायला मिळत नाहीये. सुपर. टी फॉर टायमिंग, टी फॉर टॅलेंट, टी फॉर टेम्परामेंट फार महत्वाची गोष्ट ठरतीये, परंतु त्या पद्धतीनं चेंडूला हाताळा येईपर्यंत आपण पाहू शकाल अगदी आतापर्यंत संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते तब्बल 26 धावा. 26 रन्स ऑन स्कोर कार्ड. 26 धावा या फलकावरती लगावल्या गेल्या. सुंदर क्रिकेट, एक नेत्रदीपक असं क्रिकेट मात्र म्हणावं लागेल. टेंबी प्रीमियर लीग अगदी गल्ली गल्लीमध्ये धक्क्या धक्क्यावरती चर्चा पाहायला मिळतीये ती टेंबी प्रीमियर लीगची. सुंदर क्रिकेट आहे. ऍडिशन तिसरं यावेळी आपण पाहू शकाल. अगदी चेंडूला थोडंसं स्लॉग स्वीप केला गेलाय, परंतु थोडंसं हताश, निराश, निरुत्साह, उदासीनता पाहायला मिळेल आणि अगदी फेकी करेपर्यंत आपण पाहू शकाल अगदी 2 धावा संपन्न केल्या गेल्या. सुंदर क्रिकेट, चांगली लय आहे. जर खरोखर आपल्याला जिंकायचं असेल तर थोडंसं आपल्याला चेंजेस करावं लागेल, प्रेझेन्स ऑफ माइंड मात्र खेळावं लागेल, तर सामना आपण जिंकू शकाल. 3 षटकांच्या अखेरीस संघाची धावसंख्या जर पाहायला मिळतीये ती तब्बल 28 धावा. 28 रन्स ऑन स्कोर कार्ड. चांगलं क्रिकेट आपण पाहू शकाल. 28 धावा संपन्न केल्या गेल्या. 28 धावांची खेळी आपण साकारले गेले. 3 षटक इथं संपले जात आहेत. अजूनही मात्र येणारे शेवटचे 12 चेंडू शेष पाहायला मिळतात, पण 12 चेंडू मध्ये तुम्हाला आता चांगली एक कमालीची एव्हनचे एक भावेश पवारची एव्हनचे षटकार मात्र लगावे लागतील. जर आपण चांगले षटकार मात्र लगावले गेले तर खऱ्या अर्थानं तुम्ही मॅच मध्ये इन्व्हॉल्व, कारण हा सेमीफायनलचा मॅच आहे. याच्यानंतर तदनंतर 20 शिलेवेट आपण पाहू शकाल. अगदी जो शिलेवेच्या साह्यानं तुम्हाला त्यासाठी कडवा संघर्ष करण्यासाठी तुम्हाला त्यासाठी मजबूती असणं अत्यंत गरजेची गोष्ट आहे. चांगला गुड क्रिकेट. 3 षटकांच्या अखेरीस संघाची धावसंख्या जाऊन पोहोचेल 28 धावा. कुठे जाऊ नका, एकत्र पाहत राहा क्रिकेटचा रणसंग्राम. तर ऐकूया डिस्की जॉकीला. डीजे आपण पाहू शकाल. आजचा दिवस म्हणजे 1 मे 2025 आपण महाराष्ट्र दिन म्हणजे आपण संबोधतो आणि महाराष्ट्र दिन अगदी 1 मे 1960 रोजी आपला मक्की महाराष्ट्रामध्ये स्वतंत्र झाला. एक द्वैवार्षिक राज्य होतं, परंतु त्याला स्वतंत्र दर्जा मात्र मिळाला आणि ज्याच्यामध्ये वीरमरण झालं या मातीमध्ये या मराठमोळ्यांची महाराष्ट्र, या मराठमोळ्यांचा महाराष्ट्र अगदी संतांची भूमी, कर्मांची भूमी, महामानवांची भूमी, महापुरुषांची भूमी, ज्यांनी या मातीमध्ये रक्त सांडलं आणि अख्ख्या महाराष्ट्र उभं केलं आणि महाराष्ट्राच्या अर्ध दैवत म्हणून ज्याला आपण संबोधतो आणि ज्याच्यामुळे स्वराज्य निर्माण केलं असे रयतेचे नेते आदरणीय आपण पाहू शकाल. अगदी छत्रपती शिवाजी महाराज आणि कामगारांचे नेते म्हणून ज्याला आपण संबोधतो असे विश्ववंदनीय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असे 2च महापुरुष या नक्कीच आपण मातीमध्ये पाहिलं, ज्यांना आपण स्वातंत्र्य दिलं, समता, बंधुता आणि न्याय. जाऊया मॅचच्या आतमध्ये. अगदी मैदानाच्या आतमध्ये जाईपर्यंत पाहू शकाल अगदी कुठेतरी आपण पाहतायत अकॉर्डिंग टू इंटरनॅशनल क्रिकेट काउन्सिल रूल नंबर 25 विल यूज दिस इज अ वाईड. खरं आपण पाहायला मिळतं की ज्या पद्धतीने गोलंदाजी करावी त्या पद्धतीने गोलंदाजी पाहायला मात्र मिळत नाहीये. खराब अशी लेंथ ऑफ लाईन म्हणावी लागेल ती गोलंदाज मार्फत.
यावेळी पुढे मात्र सरसावला गेलाय, चेंडूला मात्र फेकून दिला गेलाय. गेंद आई स्लॉट में चल पड़ी पार्किंग जोन में, सुपर बैटिंग, गेंद आएगी भी और गेंद जाएगी भी. 6 धावा. धन्यवाद डीजे. अगदी प्रत्येक षटकारावरती आपण पाहू शकाल मनीष संखे यांच्याकडून आज 100 रुपयाचं रोख पारितोषिक आला गेले. सर्वेश आपण पाहू शकाल अगदी पाम ग्रामपंचायत सदस्य, आणि या षटकारावर प्रांजलकडून सुद्धा 500 रुपयाचं रोख पारितोषिक आला गेलाय. चेंडू मात्र किंमत निघून जाईल, यावेळी जम्प करेपर्यंत चेंडू मात्र निघून गेलाय. तो अगदी चौकारा साडे. काय बॅटिंगचं तुफानी बाज फलंदाजी पाहायला मिळते. नेत्र दीपक ज्या पद्धतीची आतुरतेने वाट पाहत होता तो दिवस मात्र उगवला गेला, परंतु आता ज्या पद्धतीची वाट पाहतोय बॅटिंगची, परंतु आता तशी बॅटिंग सुद्धा पाहायला मिळते ती सर्वेश यांच्याकडून. राहुलच्या मनामध्ये नक्की थोडस खुशी असेल, थोडस कुठेतरी आनंदाचं वातावरण नाकामध्ये नव्हे तर नक्की आपल्या संघामध्ये मात्र दरवळत असेल. कारण मित्रांनो मॅच आहे, मॅच मात्र अजूनही ऑन आहे. यावेळी चेंडूला पुन्हा एकदा वळवला गेलाय. चेंडू मात्र निघून जाईल इंटू डिक्लेरेशन झोन मध्ये. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते तब्बल 40 धावा, आणि आतापर्यंत 3 चेंडूचा खेळ संपन्न होते. सुंदर क्रिकेट यावेळी हाताळताना न्याहाळताना याच टेंबी प्रीमियर लीग 2025 मध्ये सुंदर क्रिकेट म्हणावं लागेल. 3 चेंडू मात्र फेकून दिले गेलेत. आपण जर विश्लेषण केलं तर गुणलेखक मिस्टर निशू आणि डिजिटल ऑपरेटर म्हणजे ज्यांची ओळख आपण पाहत आहेत मिस्टर मुन्ना ब्रँड ऑफ पालघर, नक्कीच चांगलं बिलॉंग करतायत. दोन्ही पंचांच्या भूमिकेने पाहू शकाल अगदी दोन्ही सर आपण पाहतायत. अगदी मेन अंपायर लेगी अंपायर यांचं सुद्धा सहर्ष स्वागत आमच्या क्रीडा नगरीमध्ये. इट इज अ वाईड. पुन्हा एकदा वैरी चेंडू पाहायला मात्र मिळाला. एका धावानं संघाची धावसंख्या जाऊन पोहोचेल ती तब्बल 41 धावा. चेंडू बीट केला गेलाय. आपण पाहू शकाल अगदी थोडस कुठेतरी आत्महत्या मात्र करावी लागेल. बॅक टू द डकआउट मिस्टर यश. तर ऐकू एक छोटस सुवर्ण गीत. धन्यवाद, थँक्यू सो मच. सुवर्ण गीत मात्र छत्रपती शिवाजी महाराजांना समर्पित असलेलं गीत मात्र सादर केलं गेलं. अगदी संध्याकाळचं सत्र आपण पाहू शकाल. अगदी आजच्या दिवसातील यानंतर होणारा शेवटचा सामना, एक अंतिम फेरीतील सामना मात्र पाहायला मिळेल. पुढे थोडस सरसावला गेला. आपण पाहू शकाल कार्पेटला रोल करून चेंडू मात्र निघून जाईल, आणि चेंडूचा पाठला करेपर्यंत चेंडू मात्र कार्पेटला रोल स्पीड करत मात्र निघून जाईल. 4 धाव्यांसाठी चौकार 4 धावा. धन्यवाद डीजे. खूपच सुवर्ण गीत. यावेळी पुनश्च मारण्याचा प्रयत्न होता, परंतु मिस्टर तुषार यावेळी येईपर्यंत आपण पाहू शकाल चेंडू मात्र निघून जाईल. नक्कीच यशवी 11 संघाच्या आपण निकटवर्ती आणि प्रेशर क्रिएट केला गेला, आणि प्रेशर देईपर्यंत चेंडू मात्र निघून गेला तो चौकारा साडी. ज्यावेळी एखादा खेळाडू मात्र मैदानाच्या आतमध्ये उभा असतो आणि ज्यावेळी बाजूला मात्र आवाज असतो त्यावेळी थोडंसं मिसअंडरस्टँडिंग, थोडंसं गैरसमज निर्माण होत चौकार मात्र पाहायला मिळाला. आणि 4 धावेने संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते ती तब्बल 49 धावा. राहुल आपण पाहू शकाल अगदी संघमालक आहेत. यशवी 11 संघाचे संघमालक म्हणून ज्यांची ओळख आणि ज्यांची वर्णी मात्र लागली गेली ती सर्वेश. आणि संघमालकाला सुद्धा मात्र खुशी होताना पाहायला मिळते. कारण आता प्रश्न असेल ते मॅन ऑफ द सिरीजचा, कारण मॅन ऑफ द सिरीज साठी उत्कृष्ट दर्जाची सायकल पाहायला मिळते. आता सायकल कोणाच्या हातामध्ये सुपूर्त होईल यासाठी लक्ष वेधून राहिलं जाईल. एका बाजूला सचिन सुद्धा आहे आणि एका बाजूला राहुल सुद्धा आहे. राहुलकडे 2 मॅच आहेत, परंतु सचिनकडे 1 मॅच आहे.
मॅच अजूनही मात्र ऑन आहे, परंतु सर्व्हिस सुद्धा मात्र अजूनही दखल आहे. या 20 रनमध्ये चेंडूला फेकून दिला गेलाय, यावेळी चेंडूला नक्की फेकून दिला गेलाय. आर पार सीमा पार, हा येईल शानदार, दमदार, खासदार, आमदार षटकार, 6 धावा. धन्यवाद. जर कदाचित राहुल भाऊ अशी बॅटिंग पहिल्या केली असती तर कदाचित तुम्ही कधीच क्वालिफाय झाला असता, परंतु स्ट्रॅटेजी मात्र आखता आली नाहीये. एक रनरेटच्या साह्यानं तुम्ही कुठेतरी उंच भरारी घेतली, झेप घेतली आणि नक्कीच संघाची दर्शक जाऊन पोहोचते ती तब्बल 55 धावा. चला मॅच बॉल लगेच जायचं आहे, आपण नोंद घ्यायची प्लीज विनंती असेल. अगदी संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते ती तब्बल 5वर 5 म्हणजे तब्बल 55 धावा. 55 रन्स ऑन स्कोर कार्ड या फलकावरती लगावलं जातील. आतापर्यंत 3 विकेटचं पतन आणि सर्वेश आता मात्र वाटतोय की आयकॉन सारखी खेळाडू मात्र करतोय. ही खेळाडूवृत्ती पहिल्यापासून असणं फार अत्यंत गरजेची गोष्ट ठरतीये. वळी चेंडूला मारण्याच्या प्रयत्नात सर्वेश थोडस स्ट्राईक मात्र रोटेट होईल, स्ट्राईक चेंज होईल. अगदी 22च्या स्वरूपामध्ये एक धावी अर्चित केली जाईल. एका धावानं संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते ती तब्बल 56 धावा. सर्वेश अगदी आपल्या 8 चेंडू आणि 27 धावांवर खेळी मात्र साकारतोय. 3 चौकार आणि 2 षटकार मात्र लगावले गेले. सर्वेशने षटकार लगावला तर मनी संख्ये यांच्याकडून नक्की 100 रुपयाचं रोख पारितोषिक आलं गेलंय. प्रत्येक षटकारावरती षटकार ठोठावे लागतील. एक मैत्री बंधुत्वाचं नातं कशा पद्धतीने टिकवायचं. स्लॉट मात्र बदलला गेलाय. खराब असं यष्टीरक्षक मात्र पाहायला मिळेल. अगदी चेंडू मात्र वाईट चेंडू पाहायला मिळतो आणि आपण पाहू शकाल खराब अशी लेंथ ऑफ लाईन सोयरी चेंडू पाहायला मिळेल. कुठेतरी यष्टीरक्षक आता बदलणं परिवर्तन करणं आता फार मात्र गरजेची गोष्ट ठरतीये आणि यावेळीच आपण पाहू शकाल यष्टीरक्षक मात्र बदललं गेलंय. चला स्पीड अप करायचंय, जास्त वेळ आपण दडवायचं नाहीये. ग्रामपंचायत सदस्य आदरणीय अक्षय, खरोखर खूप कौतुक करावं असं वाटेल, कारण खऱ्या अर्थानं सायंटिफिक वर्ड ज्याला आपण H2O म्हणतो, हायड्रोजन प्लस ऑक्सिजन इज इक्वल टू वॉटर, हे मैदानाच्या आतमध्ये पुरवण्याचं काम खऱ्या अर्थानं जीवन कसं माणसाला मिळेल याचं काम खऱ्या अर्थानं पुण्याचं काम मात्र केलंय तर अक्षय ग्रामपंचायत सदस्यांनी. याला म्हणतात लोकप्रतिनिधित्व. आणि यावेळी सुरेख आपण पाहू शकाल चेंडूला किटपर्यंत पाठवलं जाईल, परंतु थोडंसं चुकी करेपर्यंत आपण टॉट चेंडू पाहायला मिळतोय. आणि यावेळी संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते 57 धावा. आतापर्यंत चेंडूचा अभ्यास केला तर 3 चेंडू मात्र फेकून दिले गेलेत. अजूनही शेवटचे 3 चेंडू शेष पाहायला मिळत आहेत. षटक क्रमांक शेवटचं मार्गस्थ पाहायला मिळतीये. यावेळी पंच मात्र 9चा इशारा दर्शवताना पाहायला मिळतील, परंतु दुसऱ्या धावेला हाकेला हाक भाग मिल का भाग पाहायला मिळतोय. आणि खऱ्या अर्थानं मात्र 2 धावा संपन्न केल्या गेल्या. 2+1 बाय 2 गेट 1 फ्री. अगदी 2वरती 1 फ्री पाहायला मिळेल, कारण खऱ्या अर्थानं नोट सुद्धा चेंडू पाहायला मिळाला. आता नक्कीच सुवर्ण संधी मात्र असेल ती सर्वेच्या फलंदाजाला. आता तवा मात्र लाल बंद होतोय, पण तव्यावरती पोळी मात्र भासता येईल का? उघडा डोळे बघा नीट. आता हे फक्त आणि फक्त फ्री हिट. ती संधी मात्र दिली गेलीये ती सर्वेश या फलंदाजाला. बॅटेची कडा मात्र घेतली जाते, परंतु ज्या पद्धतीनं परिवर्तन कीपर मध्ये केलं गेलं, परंतु पुन्हा तीच चुकी सुद्धा त्याच्याकडे सुद्धा पाहायला मात्र मिळाली. म्हणून म्हणतात ना की प्रेझेन्स ऑफ माइंड करणं फार अत्यंत गरजेचं आहे, कारण परफॉर्मन्स हा फक्त टेम्पररी असतो, पण क्लास हा तुमच्याकडे परमनंट असणे फार अत्यंत गरजेची गोष्ट आहे. संघाची धावसंख्या जाईल 61 धावा. हाताला इंजुरी असताना सुद्धा मात्र चेंडू मध्ये व्हेरिएशन आणणं ही खूप मोठी गोष्ट आहे. हे क्रिकेटवरचं प्रेम आहे. यावेळी चेंडूला थोडंसं फिरवला गेलाय, लॉफ्ट केला गेलाय. अगदी चेंडू मध्ये हवेमध्ये तरंगत असताना फक्त 2च धावा खर्च केल्या जाईल. 2 धावेने संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते 63 धावा.
आजच्या दिवसातील सर्वाधिक हायेस्ट स्कोर पाहायला मिळतोय तो यशवी 11 या संघाकडून. अगदी धावता धावता नक्की धावचेताना पाहायला मिळेल का? येस, इट इज अ गॉन. आणि पाहू शकाल अगदी संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते ती तब्बल 63 धावा बॅट पायच्या साह्यानं आणि 64 धावांचं आव्हान मात्र दिलं गेले. 64 रन्स टू विन. ऐकत राहा टेंबी प्रीमियर लीग 2025 चा एक देदीप्यमान दिमागदार सोहळा. ऐकूया डिस्की जॉकीला देवेंद्र. जिंकण्यासाठी 64 धावांचं आव्हान मात्र दिलं गेलंय. अगदी 63 धावा बॅटेड पॅचच्या साह्यानं आणि 64 धावांचं लक्ष मात्र दिलं जाते ते प्रतिस्पर्धी संघाला. चला सलामीची जोडी पाटवाईच्या मैदानाच्या आतमध्ये दखल करायची आहे कारण अजून एक शेवटचा सामना सुद्धा खेळवायचा आहे. तुषार भाऊ पैसे पडले पैसे चला घाई करायची आहे. 30 चेंडू आणि 64 धावांचं आव्हान मात्र दिलं गेलं आपल्या प्रतिस्पर्धी संघाला. आपण पाहू शकाल अगदी
सिर्फ इंजर रॉयल्सच्या संघाला 64 धावांचं आव्हान मात्र दिलं गेलंय. पहिल्या चेंडूवरती आपण पाहू शकाल अगदी सुवैरी चेंडू पाहायला मात्र मिळतोय. अगदी अवश्य लेंथ ऑफ लाईन. हॅलो. या दरम्यान सामना चालू होतो आता सिर्फ इंजॉय रॉयल्स आणि SV11 यांच्या दरम्यान. आता बघूया चेंडूवर काय होतं. या चेंडूवर या ठिकाणी सुंदरसा झेल. शिवरायांच्या बुद्धियुक्तीचा लागण पार. तुषार यांची जागा सांभाळण्यासाठी पुन्हा आलेले आहेत ते पुन्हा तुषार संख्ये टोटल 63 धावांचं लक्ष ठेवलेलं आहे ते SV11 संघाने. सुपर सुंदर अशी गोलंदाजी तेवढा सुंदरसा झेल. या ठिकाणी तुषार हे गडी बाद झालेले आहेत. पुढचा चेंडू सामना करतील पुन्हा तुषार. बघूया आपल्या संघासाठी किती धावा जमवत आहेत. तेवढा सुंदर शब्दाने टाकलेला चेंडू आणि हा वाईड चेंडू अतिरिक्त धावसंख्येत 1 निवाड. धावसंख्या होती ती 4. वैयक्तिक असं आपला पहिला षटक घेऊन येणार ते बंटी. तेवढा सुंदरसा बदल टाकलेला चेंडू आणि तेवढा सुंदरसा फटका आणि या ठिकाणी षटकार आणि नो चेंडू. अंपायर नो चेंडू. या ठिकाणी फ्री हिट पुन्हा. धावसंख्येत 7 ने वाढ झालेली आणि हा चेंडूवर फ्री हिट आहे. सुंदरशा पद्धतीने टाकलेला चेंडू निर्धाव चेंडू पण या ठिकाणी बाईकच्या रूपामध्ये 1 धाव मिळेल. धावसंख्येत 1 निवाड. धावसंख्येत 12. पहिला षटक मार्गस्थ या ठिकाणी. पुढचा चेंडू बंटी यांचा पुन्हा सामना करेल तुषार. सुंदरशा पद्धतीने मारलेला चेंडू या ठिकाणी बघूया या ठिकाणी चौकार. धावसंख्येत पुन्हा 4 ने वाढ. धावसंख्या होते ती 16. खूपच खराब अशी गोलंदाजी म्हणावं लागेल बंटी यांची. पुन्हा सामना करेल तुषार. बघूया आपल्या संघासाठी षटकार की चौकार मारतायत. तेवढ्या सुंदर पद्धतीने टाकलेला चेंडू आणि या ठिकाणी बघूया निर्धाव असा चेंडू. धावसंख्या स्थिर. धावसंख्या ती 16. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या ती 16. आता संघाकडून आपला दुसरा षटक आणि वैयक्तिक असं पहिलं षटक घेऊन आले ते सर्वेश. चेंडू किती झालेले आहेत? 5 चेंडू झालेले आहेत. 1 चेंडू बाकी आहे.
वाईड दुसरा बॉल 2 माझा चष्मा नाही मला दिसणार नाही बाईक एक बाईक आहे एक रन आहे पहिला वाईड आहे दुसरा बॉल 2 रन आहे तिसरा बॉल आउट आहे त्याच्यानंतर चौथा बॉल वाईड आहे परत त्याच्यानंतर 9 ला 6 मारलाय हा नो बॉल ला 6 त्याच्यानंतर 1 त्याच्यानंतर 4 आणि डॉट 5 झाले तो बॉल एकच बॉल ना 5 बॉल पाचच चेंडू झालेले आहेत मी पण नाही बघत तू बघितलं ह्याचा बेनिफिट आहे ना बेनिफिट आहे ना तिकडे डिक्लेअर होऊन गेले वर ना मॅच लवकरात लवकर चालू करा फायनल सामना खेळवायचा आहे परत सुंदरच्या पद्धतीने मारल्याने उत्तम कसा षटकार पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या होती ती 22 खूपच सुंदर अशी फलंदाजी म्हणावं लागेल तुषार संख्या यांची आक्रमक असे फलंदाज आपल्या संघासाठी धुवाधार अशी बॅटिंग त्यांची 22 रमलाई गो गावसारा ताईचे पालखीला वाजतय कसा बँड यो कुंभारखान पाड्याचा वाजतय कसा बँड यो कुंभारखान पाड्याचा वाजतय कसा बँड यो कुंभारखान पाड्याचा मंदिरातून पालखी निघाली घेऊन खाजावरी पोरपोरी नाचतील त्यांच्या तालावरी पालखी निघाली बाबांची पालखी निघाली साईंची जमलाई यो गावसारा साईंचे पालखीला वाजतय कसा बँड यो कुंभारखान पाड्याचा वाजतय कसा बँड यो कुंभारखान पाड्याचा वाजतय कसा बँड यो कुंभारखान पाड्याचा एका षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे ती थोडा सामना लवकर खेळवायचा आहे थोडी घाई करायची आहे कारण आपल्याला फायनल सामना सुद्धा खेळवायचा आहे परत नवीन देऊ का नवीन आहे का सामना लवकर खेळवायचा आहे काय चालू आहे रे नक्की पुढचा चेंडू सामना करतील पुन्हा तेवढा सुंदर अशा पद्धतीने टाकलेला चेंडू आणि बाईकच्या स्वरूपात एक धावसंख्येत एक निवाड धावसंख्या होती ती 23 पुढचा चेंडू पुन्हा सामना करतील
तेवढा सुंदर अशा पद्धतीने मारलेला फटका बघूया चेंडूवर किती धावा जमवत आहेत. एक धाव सहजरित्या पूर्ण. तेवढं सुंदर क्षेत्ररक्षण म्हणावं लागेल. धावसंख्येत 1 निवाड. तेवढा सुंदरसा फटका पुन्हा आणि पुन्हा षटका या ठिकाणी. चेंडू नवीन असो या जुना चेंडू असो पण ते फटके जायचे ते जाणारच. खूपच सुंदर अशी फलंदाजी म्हणावं लागेल तुषार संखे यांच्याकडून आपल्या संघासाठी. धावसंख्या 30. दुसरं षटक मार्गस्थ या ठिकाणी. 63 धावाचं लक्ष ठेवलं तर यशी 11 संघाने पुढचा चेंडू सर्वेशांचा सामना करतील आणि सुंदर मारलेला फटका आणि या ठिकाणी पुन्हा षटकार. पेलीची नागिन निघाली मुन्ना डोळा लागला. छत्तीस 20 बॉल 28 धावा. 20 बॉल 4 बॉल 4 बॉल 2 सिंगल घेतले ना. पहिल्या बॉलला 2 सिंगल. हा 20 चेंडू 28 धावाची गरज आहे ती सिर्फ एन्जॉय रॉयल संघाला. सुंदर अशी फलंदाजी म्हणावी लागेल ती तुषार यांची. आणि बघूया पुढचा चेंडू आणि पुन्हा उंचा डोळा चढू आणि चेंडू खाली राहुल आणि या ठिकाणी झेल सोडलेला आहे आणि खूपच असं कसा क्षेत्ररक्षण म्हणावं लागेल राहुल यांच्याकडून. आणि या ठिकाणी सुंदर असा गडी मिळाला असता आणि पूर्ण विजयाचं श्रेय तुमच्या संघाला मिळालं असतं. झेल सोडला या ठिकाणी मॅच सोडल्यासारखा झालेला आहे. खूपच सुंदर अशी गोलंदाजी फलंदाजी या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. तेवढा सुंदर अशा पद्धतीने मारलं तेवढा सुंदर क्षेत्ररक्षण म्हणावं लागलं आणि या ठिकाणी गडी बाद. विशाल यांच्या रूपात गडी बाद या ठिकाणी. धावसंख्या आहे ती 37. 18 चेंडू 27 धावाची गरज आहे ती सिर्फ एन्जॉय संघाला. या ठिकाणी थोडं क्षेत्ररक्षण करताना थोडंसं कन्फ्युजन झालेलं राहुल यांचं आणि या ठिकाणी झेल सोडलेला त्यांनी. विशाल यांची जागा सांभाळण्यासाठी गेलेले ते सचिन आणि वैयक्तिक पहिले षटक चिराग आपल्या संघाकडून. त्यांना सामना करतील तुषार. एवढा सुंदरशा पद्धतीने मारलेला चेंडू. या चेंडूवर किती धावा मिळतात आणि चौकार. धावसंख्येत 4 निवाड. पंचांची वाद घालू नये कोणी. पंचांचा निर्णय अंतिम राहील. फोर्टी 41 धावा झालेल्या आहेत. तिसरं षटक मार्गस्थ या ठिकाणी. 17 चेंडू मध्ये 23 धावाची गरज आहे. 41 झाला ना. 64 आहे जिंकायला. 64 आहे. बॉल नवीन कुठे देईल आता. हे बघ हे जुने आहेत. 17 चेंडू 23 धावाची गरज आहे ती सिर्फ एन्जॉय रॉयल संघाला. सामना लवकर खेळायचा जरा. फायनल सामना सुद्धा अजून खेळवायचा आपल्याला. तुषार संख्या आपल्या वैयक्तिक 29 धावा खेळत आहेत. 8 चेंडू मध्ये 29 धावा जमवल्यात त्यांनी आपल्या संघासाठी.
खूपच आक्रमक अशी फलंदाजी केलेली या ठिकाणी त्यांनी आपल्या संघासाठी. पुढचा चेंडू चिराग्यांचा पुन्हा सामना करतील तुषार. बघूया आपल्या संघासाठी किती धावा जमवतात या चेंडूवरती. खूपच सुंदर असा टाकलेला चेंडू, निर्धाव असा चेंडू या ठिकाणी. तुषार यांना काही चेंडू समजलेला आणि 22च्या स्वरूपात धावसंख्येत 1 नि वाढ. स्ट्राईकला येतो तुषार. पुन्हा सामना करतील. थोड्या सुंदर अशा पद्धतीने टाकण्याचा प्रयत्न पुन्हा या ठिकाणी. पुन्हा 22च्या रूपात 1 धाव. 21 धाव पाहिजे समजा अजून जिंकण्यासाठी. धावसंख्या झाली होती 43. चौदा चेंडू 21 धावाची गरज आहे ती सिरपेंजा संघाला. तेवढ्या सुंदरशा पद्धतीने मारला चेंडू आणि या ठिकाणी सुंदर क्षेत्ररक्षण सर्व त्यांच्याकडून. एका धावावर समाधान मानतोय तो सिरपेंजा संघ. खूपच सुंदर अशी गोलंदाजी म्हणावं लागेल ती चिराग यांची. या ठिकाणी तुषार यांना काही चेंडू समजलेला नाही या ठिकाणी आणि 3 चेंडू सर्व निर्धाव टाकले होते पण 22च्या स्वरूपात 2 धावा मिळाल्या होत्या. बघूया पुढचा चेंडू चिराग यांचा सामना करतील आणि सुंदर असा टाकलेला चेंडू आणि हा चेंडू नो चेंडू. या ठिकाणी नो चेंडू. धावसंख्या 2 ने वाढ. फ्री हिट असेल. फ्री हिट. 13 चेंडू 18 धावांची गरज सिरपेंजा संघाला. या ठिकाणी फ्री हिटचा चेंडू. या ठिकाणी षटक संपलेलं आहे आता. 12 चेंडू 18 धावाची गरज सिरपेंजा संघाला. खूपच सुंदर अशी गोलंदाजी केली ती चिराग यांनी आपल्या संघासाठी. या ठिकाणी बघूया किती धावा घेत आहेत. थोडस गचा क्षेत्ररक्षण या ठिकाणी. संघाकडून चौथा षटक आणि आपला वैयक्तिक दुसरं षटक टाकत आहेत ते सर्वेश. बघूया पुढचा चेंडू सर्वेश त्यांना सामना करतील आणि पुन्हा सतुंदा चेंडू आणि या ठिकाणी किती धावा मिळतात. 2 धावा. धावसंख्येत 2 नि वाढ. 10 चेंडू 15 धावाची गरज आहे सिरपेंजा संघाला. पुढचा चेंडू सर्वेश यांचा पुन्हा सामना करतील. तेवढा सुंदरसा उंचावर टोलवण्याचा प्रयत्न चेंडूचा. बघूया या ठिकाणी चेंडू खाली अक्षय आणि या ठिकाणी झेल सोडलेला थोडा गचा क्षेत्ररक्षण या ठिकाणी पाहायला मिळते ते अक्षय यांच्याकडून आणि धावसंख्येत पुन्हा 2 ने वाढ. धावसंख्या होते ती 51. 9 चेंडू 13 धावा.
थोडा गचाळ क्षेत्ररक्षण पाहायला मिळतील आपल्या यशवी इलेव्हन संघाकडून. बघूया पुढचा चेंडू पुन्हा सामना करतील. तेवढा सुंदर अशा पद्धतीने टाकलेला चेंडू, निर्धाव चेंडू. या ठिकाणी चेंडू काही समजला नाही तुषार यांना. धावसंख्या स्थिर, 8 चेंडू 13 धावा. तसं पाहता जर्सी इलेव्हन संघाने फायनलमध्ये प्रवेश केलेला आहे आणि आता ज्यातून जो संघ जिंकेल तो फायनलमध्ये प्रवेश करेल शक्यतो. सात चेंडू 13 धावा. सुंदर अशी गोलंदाजी सर्वेशांची. 7 चेंडू 13 धावाचं लक्ष अजून बाकी आहे. तेवढा सुंदर अशा पद्धतीने टाकलेला चेंडू, पुन्हा निर्धाव चेंडू. धावसंख्या स्थिर, 6 चेंडू 13 धावा जिंकण्यासाठी. सहा चेंडू 13 धावा. खूपच रोमांचकारक असा सामना या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. सहा चेंडू 13 धावा. अटीतटीचा सामना या ठिकाणी पाहायला मिळतो आपल्याला. महिंगाकडून पहिलं षटक आणि शेवटचं षटक घेऊन आले ते यश. बघूया तेवढा सुंदर अशा पद्धतीने मारलेला चेंडू. बघूया चेंडू किती धावा मिळतात. एक धाव सहज पूर्ण, दुसरी धाव घेत आहेत की नाही, आणि दुसरी धावासाठी पुन्हा त्या सज्ज झालेल्या आहेत आणि या ठिकाणी 2 धावा सहजरित्या पूर्ण केलेल्या आहेत. धावसंख्येत 2 ने वाढ. 5 चेंडू 11 धावाची गरज आहे ती सिप एन्जॉय संघाला. 5 चेंडू 11 धावा. पुढचा चेंडू यशांचा. पुन्हा त्यांना सामना करतील सचिन. खूपच हार्ड हिटर. तेवढा सुंदर अशा पद्धतीने टोलेला चेंडू. बघूया चेंडूवर किती धाव घेत आहेत. 1 धाव सहज पूर्ण आणि एका धावावर समाधान मानतोय तो सिर्फ एन्जॉय संघ. 4 चेंडू 10 धावाची गरज आहे. 4 चेंडू 10 धावाची गरज आहे ती सिर्फ एन्जॉय संघाला. एकदम सर्वांनी मैदानाच्या बाहेर उभं राहायचं आहे. चार चेंडू 10 धावाची गरज आहे. आणि षटकार बुलेट शॉट म्हणावा लागेल. हा रॉकेट शॉट, खतरनाक जबरदस्त असा हा शॉट या ठिकाणी मारलेला आहे. 3 चेंडू 4 धावाची गरज. तीन चेंडू 4 धावा. खूपच सुंदर अशा पद्धतीने टाकलेले निर्धाव चेंडू. 2 चेंडू 46 धावावरती खेळत आहेत ते तुषार. आणि आपले 50 करण्यासाठी पण 4 धावा हव्यात आणि जिंकण्यासाठी सुद्धा पण 4 धावा हव्यात. तर या ठिकाणी चौकार मारतायत तर संघाला विजय सुद्धा मिळवून देतो आणि स्वतःची 50 सुद्धा तिकडे या ठिकाणी पूर्ण होते.
आणि या ठिकाणी 2 धावा. 1 चेंडू 2 धावाची गरज आहे. 1 चेंडू 2 धावा. मग फायनल कधी खेळवायची, सुपर ओव्हर खेळवायची तर 1 चेंडू 2 धावाची गरज आहे. ती सिर्फ एन्जॉय संघाला फायनल मध्ये प्रवेश करण्यासाठी. आणि या ठिकाणी जर निर्धाव असा चेंडू टाकतो यश आणि तो आपल्या संघाला फायनल मध्ये घेऊन जाऊ शकतो. एक चेंडू 2 धावा. रोमांचक असा सामना या ठिकाणी बघायला मिळतो आपल्याला. फुल पैसा वसूल. आणि या ठिकाणी विजयी झालेला आहे तो यशवी 11 संघ. आला रे आला चकडेवाला ना बसून चकड्यामध्ये ना बसून चकड्यामध्ये आमचं शरद दादा शर्यत जिंकला भिवंडी अड्ड्यामध्ये. यो बबलू दादा शर्यत जिंकला भिवंडी अड्ड्यामध्ये.